सकाळी उठले होते आणि अंगणामध्ये मारत होते खराटा. तेवढ्यात आवाज आला मला नळाचा. मग मी मिस्टरांना आवाज दिला, पटकन मशीन लावा म्हटलं. नळ आलेत. आज नळ येऊन 6 दिवस झाले. 6व्या दिवशी नळ आले. बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय की पूर्ण ढगाळ झालंय. नळाचं पाणी वर चढवलं आणि इकडे लावले मी मशीन आणि ते लागलंय सकाळ सकाळी साफसफाई कर्मचारी. हा आज तुझी बारी आहे ना. आता भूली गई ती. नाही माझं बंद राहते. मला आळशी नाही. मग आजारी होती मी. बकवास नको करू. रूम मध्ये येऊन बघितलं तर इकडे बिट्टू सुद्धा उठली. रूम मध्ये आली त्यावेळेस बिट्टू एकदम ताळकन उठून बसली होती. त्याने घाबरल्यासारखी होती. बहुतेक तिला काहीतरी स्वप्न पडलं होतं म्हणून तिला जवळ घेऊन जरा बसली होती. बिट्टूच्या पप्पाची झाली इथे तयारी. ते जात होते त्यांच्या ड्युटीवर. आज आहे वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा. थोडीशी मूर्ती वगैरे साफ करून घेतली आणि आजूबाजूचं पण साफ करून घेतली. ते झाल्यानंतर आले मी किचन मध्ये. इथे बनवायचा होता मला नाश्ता, पण मशीनचा जो वायर होता तो होता फ्रीज वरती, कारण फ्रीज मधून घ्यायचं होतं मला सामान, टोमॅटो, कोथिंबीर. इथे मी शोधाशोध केली की लाकूड वगैरे काही मिळते का, तर लाकूड वगैरे काही मिळालं नाही. हा कालचा बॉक्स होता, त्या बॉक्सनेच वायर बाजूला केली, नाहीतर मी इथेच करंट लागून खाली पडले असते. इथे माझ्या मिस्टरांची झाली होती तयारी, तर झटपट काय बनवून द्यावं म्हटलं तर रात्रीचा राईस होता त्यालाच फोडणी दिली. कांदे, लसूण, टमाटर, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट टाकून त्याला फ्राय केला आणि बनवून दिला त्यांना राईस. पाठीमागे वळून बघितलं तर बिट्टूबाई बसलेली होती रुसून. ते रुसली होती यासाठी की आर्यन तिला ओरडला होता. म्हणाली चल माझ्यासोबत तू पण त्याला ओरड. नळ आले म्हटल्यावर आम्ही छोटे छोटे भांडे सुद्धा भरत होतो. दिवाळीच्या वेळेस भांडी घासून आम्ही पोत्यामध्ये भरून ठेवले होते हांड्या कडच्या, तर ते आता काढून घेत. जम करायचं वर जा ना आधी तू. बापरे वर नाही जाय. मिस्टरांची होती जायची घाई, त्यामुळे त्यांनी थोडंसं सामान काढून दिलं मग निघून गेले. मग आर्यनला इथे वर चढवलं. आर्यनला वर चढताच येत नव्हतं. मग तर उत्तर खाली मानवला चढवलं. मानवला चढायला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. लगेच गेला आणि लगेच चढला. वर भरपूर भांडे बांधून ठेवलेले होते. त्यामध्ये हांडे कशात आहेत ते दिसत सुद्धा नव्हतं. मग एकच हांड्याचं आम्हाला चुमडं दिसलं. त्याला म्हटलं ते चुमडं दे माझ्याकडे. नळ आज भरपूर वेळ होते. आमच्या वरच्या टाक्या सुद्धा भरल्या आणि खाली जे भांडे होते ते सुद्धा भरले. आज आम्हाला एकच काम होतं, तर ते म्हणजे पाणी भरायचं आणि दुसरं म्हणजे कपडे धुवायचं. आज पाणी भरपूर वेळ होतं तर मीनूने भरपूर सारे कपडे धुवून घेतले. नळ आले तेव्हापासून आम्ही नुसतं कामात होतो. कपडे धुऊ दे, भांडी भरू दे. तर तेवढ्यात आले मुलं म्हणाले की आम्हाला नाश्ता पाहिजे. मग मगाशी मी भात केलेलाच होता फोडणीचा, तोच मुलांना थोडा थोडा दिला. काय बनवायचं मम्मी, काय बनवायचं? इथे आता बनवत आहे मुलांसाठी पास्ता. एकीकडे पास्ता बॉईल होत आहे तोपर्यंत मी इथे करत आहे त्याची तयारी. कांदा टाकला, लसूण टाकलं, त्यानंतर टाकले थोड्याशा मिरच्या, त्यानंतर टाकला मी त्याच्यामध्ये टोमॅटो गलून झाल्यानंतर त्यावरती टाकला मी पास्ता टाकल्यानंतर त्याच्यावर टाकला पास्ता मसाला आणि मग फ्राय करून घेतला. हा झाला आपला पास्ता तयार. लगेच मुलांना नाश्त्याच्या प्लेटा दिल्या. बघितलं माझी जाऊ फोन मध्ये बघत आहे आणि काम करत आहे. आता नुसती काम करून घेते. काम करून म्हणजे बस 2च मिनिटं ते घ्यायचं स्टेटस मस्त मोठा पण मग तरी पण तू मोबाईल घेऊन बसली मी काम करते ना, तरी पण मला लोक सारखे त्या इंस्टावर कमेंट करतात, त्या FB वर कमेंट करतात तू फक्त घेस बरं ते परिचय करते. अरे माझं ब्लॉगिंग बघा मी किती काम करते दिसेल तुम्हाला. आज पौर्णिमा असल्यामुळे आज मी स्पेशल बनवत आहे खीर. तसं तर आज भरपूर छान छान काही बनवणार होती मी, पण वेळेवर नळ आले त्यामुळे झालं सर्व कॅन्सल. मग आज खीरच बनवते. खूप सारं खोबरं घेतलं जे आधीच मी खिसून घेतलं. इथे बादाम घेतले आणि काजू घेतले. आता ते पण कट करून घेतलेला भात आहे जो मी मिक्सर मधून काढून घेतलाय. त्याच्यामध्ये साखर आणि इलायची सर्व मिक्सर मधून काढून घेतलं एकत्र आणि दूध सुद्धा. गॅसवर ठेवलं पातेलं, पातेल्यामध्ये टाकलं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकला जो खिसलेलं खोबरं. ते खोबरं छानसं परतल्यानंतर त्यामध्ये मिक्सर काढलेला होता ती पेस्ट टाकून दिली आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा ते ग्राइंड केलं त्यावेळेसच मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा ऍड केलं होतं. हो, खीर जरी असली तरीही मी मीठ टाकते कारण त्याने थोडीशी वेगळीच चव येते. आणि हे ड्रायफ्रूट 5-10 मिनिटांनंतर शिजून झाली खीर. आता आम्हाला घ्यायची होती वंदना. मेनूच्या रूम मध्ये ठेवलं होतं सामान, जसं की आता हे तुम्हाला पिंपळाचं झाड दिसत असेल आणि दिवाशी पंती दिसत असेल आणि एक बदकाचा सेट आहे तो सुद्धा.
हो मी राहू दे, मी बघते. आता मीच करणार काम. आता तुम्ही मला तसं म्हणता तर मीच काम करणार. आहेत का? दे माझ्याकडे. मम्मा तू पण मदत करते. व्हेरी गुड बेटा. ते दोन्ही सोबत एकत्र उचल. दोघं सोबत घे. तोडतो का? बघ इकडे फॅन दे माझ्याकडे. सोड. बेटाची मम्मी आहे ही. साफ करते ना तिला. तू पकडून ठेवते. ती जात नाही कुठे. ते कुठे डग कुठं जात नाही. अरे नाही पडत. तू उभा राहतो ना. तो काय बघ त्याची मम्मी कशी उभी आहे. ज्यावेळेस पासून आम्ही सामान घेतलेलं हे वरच ठेवून दिलं, कारण की खाली ठेवलेलं होतं. त्यावेळेस बिट्टूने त्याचा खूप सत्यानाश केला. म्हणजे ते पिंपळाचं झाड आहे त्यालाच तोडू दे, हा डक आहे हा डकच घेऊ दे, त्याला माझ्या जवळच राहू दे. त्यामुळे आम्ही हे वरच भरून ठेवतो आणि ज्यावेळेस गरज असली त्यावेळेस त्याला खाली काढतो आणि परत काम झाल्यानंतर जसं काढलं तसं ठेवून देतो. मी कोणतंही काम करत असली तर बिट्टू मध्ये येते आणि मला म्हणते मम्मी थांब मी तुला मदत करते. पण ती मदत करण्याऐवजी 1-2 काम एक्स्ट्राच वाढून ठेवते. हे सर्व सामान इथे ठेवल्यानंतर बिट्टू अशी करते. त्यामुळे हे सर्व सामान आम्ही इथे ठेवत नाही, फक्त मूर्तीच इथे ठेवतो. तसं तर मला काही डेकोरेशन करता येत नाही, पण मला जसं जमतं तसं मी करते. मग इथे थोडेसे फुलं वगैरे ठेवून सजावट केली. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर अशा प्रकारे मी अशी छोटीशी केली सजावट. वंदना झाल्यानंतर बराच वेळ मी हॉलमध्ये बसलेली. आज हॉलमध्ये एवढं छान वाटत होतं. हॉलमधून उठायची इच्छा सुद्धा होत नव्हती. मग मी बराच वेळ हॉलमध्येच बसून होती. मम्मा 3 टाइम उभी राहा. परत एकदा. नाही 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 नाही, शांत शांत. आर्यन हसू नको, माने हसू. नाही नाही बच्चा, नाही नाही. चल ये तू पाया पड. ते पडले पण तुला पडू नाही दिलं त्यांनी. तू पण पड. कर जे जे 3 टाइम कर. व्हेरी गुड. अप डाऊन अप डाऊन. अरे एकदा कर. एकदा अप. व्हेरी गुड. तेवढ्यातच आला मला पार्सलवाला दादाचा आवाज. ताई तुमचा पार्सल आहे. मग मी लगेच गेली, दादाला फोन पे वगैरे केला, पार्सल घेतला आणि आले आतमध्ये. काय आलं? रिमोट. बघू आमच्या एसीला लागते का. चल आपण चप्पल का पण मम्मीच्या रूम मध्ये जाऊ. बापरे किती चिपटूसा रिमोट आणलाय. रिमोट आलं म्हटल्यानंतर आम्ही सर्व फॅमिली इथे चेक करायला आलो. आरू, बिट्टू, मी, मानव, मीनू सर्वजण आम्ही बघत आहोत की रिमोट लागते की नाही. सर्व असे गोळा झालं की जसं काही डायमंड बटन आलं आमच्याकडे. हिरा आली होती ना, रडत होती ना. असं नाही दाबायचं. हे चालू करून नाही दाबायचं. हे बघ, हे बंद करून घेतला का ठेवून द्यायचं. मग मी माझं जे पार्सल होतं ते सुद्धा खोलून बघितलं. तर हा एक सेट आहे जो मी माझ्यासाठी बोलवलाय, लाईट पिंक कलरचा. ड्रेस वगैरे छान होता, घालून पण बघितला, जाऊला सुद्धा दाखवला, सर्वांना आवडला. आणि ठेव. अरे हे बंद तर करा कोणी. सारखं बडबड 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 करताय. कोणी गेला हा कचरा. तुझ्या डोक्यामध्ये कचरा केला. भाजीला काय करावं नेहमी हाच प्रश्न असतो. मग आज म्हटलं सर्वांना शेवभाजी खायची होती तर शेवभाजीच केली. ठेवली गॅसवर कढई, त्यामध्ये टाकलं तेल, जिरं तडतडलं, मग टाकला कांदा टाकल्यानंतर टाकलं लसूण ठेचलेला, ते व्यवस्थित भाजून घेतलं. मग टाकलं हळद, मीठ, तिखट, मग टाकलं त्याच्यामध्ये पाणी रश्श्यासाठी. एक उकळी आल्यानंतर बंद केला गॅस, त्यामध्ये टाकले शेव. ही आहे माझी प्लेट. आता मी बसणार जेवायला. या जेवायला. एक इकडे एक इकडे असे का बरं बसले.
दुपारनंतर मी शूटच केला नव्हता. मग एकदम शूट करत आहे संध्याकाळी मी इथे अगरबत्ती लावली आणि पाया वगैरे पडली. तेवढ्यात मग पाठीमागून बिट्टू सुद्धा आली. बिट्टू म्हणाली मला पण तुझ्या सोबत लागायचं. आणि मम्मी हा तू पण माझ्या सोबत पाया पड, आपण दोघी सोबत पाया पडूया. ते झाल्यानंतर मी आली किचन मध्ये. सासऱ्यांनी एवढ्या कैऱ्या आणल्या होत्या आणि कैऱ्याचे आंबे होते ते. आता म्हटलं एवढं खाल्ल्या तर जाणार नाही, वाया जाण्यापेक्षा त्याचा तरी आपण काहीतरी करूया. मग इथे बनवत आहे मी आमरस. आमरस म्हणजे ज्या कैऱ्या असतात ना त्याचाच हा रस असतो. तेवढ्या त्याला आमच्या जाऊबाई आणि इथे काहीतरी त्यांचं सांगत होते. त्या गेल्या होत्या ड्युटीला आल्या आणि मला काहीतरी सांगत होत्या. मला आता तुम्हाला असं वाटेल की ते चुगलीच सांगत असेल, तर चुगली नाही सांगत होती, ती काहीतरी गोष्ट सांगत होती. आता मी ती विसरली. 15-20 कैऱ्यांचा रस एवढूसा निघाला. जर का मी असाच रस काढत बसली तर मला अख्खी रात्र होईल, पण तरी अर्धा पातेला रस निघणार नाही. मी पण अशी आहे, काहीच वाया जाऊ देत नाही. मग मी घेतलं मिक्सरचं भांड आणि आंब्यावरची काढली साल आणि जे ते कैरीच्या आतलं आहे ते टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामध्ये टाकला साखर आणि इलायची, काढलं मिक्सर मधून. त्याने माझा वेळही वाचला, काम पण पटकन झालं. तुझं एक काम मी आसान केलं. कोणतं? चपात्या टाकायची गरज नाही तुला. कसं काय? तर तू ना ही मटकीची डाळ कर. तुला तर माहितीच मी किती छान बनवते. आणि चपात्या मांडे मी वायाला जाऊ दिले जरा. अरे यार याच्यात कांदे टाकून दिले. भात तू टाकशील ना? भात नाही टाकणार मी. हा तू भाजीच कर मग तुझी, मी भात टाकून देते. हा झाला इथे तयार आमरस. तुला नाही आवडला तसे मी काही बनवलं तरी काय आवडते का तुला? नाव ठेवायला एक नंबर. काही केले की सारखं नाव ठेवणं. माणसाने कधीतरी कौतुक तरी करावं. थोडं वाया जाईल म्हणून मी मेहनत केली, तर त्याऐवजी कौतुक केलं नाही तर नुसता बाळपाळ केली. जाऊने बनवली पटकन भाजी आणि मिस्टर घेऊन आले मांडे. सर्वांनी बसून जेवण केली. नू गेली जेवायला तिच्या रूम मध्ये, बिट्टू बसलेली होती किचन मध्ये. जशी नू मम्मी गेली रूम मध्ये तशी बिट्टू सुद्धा उठून कुठं निघाली? काही आम्हाला जेवण गेलं नाही. नू मम्मी उठून गेली तर आम्हालाही उठून इकडे जायचंय. असं करलं तिला उचलून घेऊन तुझ्या रूम मध्ये घेऊन जा. ती येते सामान उचकार चिकून येते, काठी घेऊन येते. आपण पटकन जेवू. हा तू तिथे बस तोपर्यंत. जेवण केली? अरे अरे माझी बेटी पडली. अरे अरे काय गुड. तेल मालिश हे तेल मालिश आहे. ही तेल मालिश आहे? नाही, हे केटर मारे. केटर मालिश. केटर मालिश. आईस खान चुडेल दिसत आहे. आमची मस्ती अशी सुरू राहणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय.